ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही. मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार. संदीप देशपांडेंची माहिती. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी. साठी सगळे तयार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही. संदीप देशपांडेंची माहिती. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता. भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न. पुण्यात दोन्ही एनसीपी, काँग्रेस, ठाकरे सेना अशा समीकरणाची शक्यता. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा. जगतापांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध. महाविकास आघाडी म्हणून लढावं हाच आमचा आग्रह. जगताप यांची प्रतिक्रिया. माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगतापच म्हणायचे. सुभाष जगताप यांची टीका. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत एकत्र लढण्यावरती चर्चा झाली. सुभाष जगतापांची माहिती. जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश रोखा. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांना अट. जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही. पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा. बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना. अजित पवारांची राष्ट्रवादी बीएमसी स्वबळावरती लढणार की युतीमधून, याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता. सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, आशिष देशमुख यांचा सवाल. तर फडणवीसांवर मुनगंटीवारांनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं, देशमुखांचं विधान. आम्ही काही कोणाचा खडसे केलेला नाही. बाहेरून आलेली लोक पक्ष चालवतात अशी मुनगंटीवार यांची वेदना. बावनकुळेंची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीसंदर्भात नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गुप्त बैठक. समीर भुजबळ, झिरवाळ, दिलीप बनकर आणि रंजन ठाकरे उपस्थित. मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज पुन्हा एकदा बैठक. शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नेते बैठकीला हजर राहणार. महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात. संपूर्ण पालिकेतील शिंदे शिवसेनेची आज बोलणी पूर्ण होतील. नंतर महायुती संदर्भातली चर्चा होईल. बावनकुळेंची माहिती. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावरती अखेर एकमत. काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुंबई महानगरपालिकेसाठी निलेश राणेंवरती मोठी जबाबदारी. निलेश राणे स्टार प्रचारक असणार. सूत्रांची माहिती. वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादरमध्ये निलेश राणेंची तोफ धडाडणार. कामगार तोच बूट सरकारवरती भिरकावणार. बूट पॉलिशच्या नौटंकीला जनता भुलणार नाही. अमित साटम यांच्या बूट पॉलिशच्या व्हिडिओवरनं गजानन काळेंची टीका. महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात. आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत. ऑफलाईन पद्धतीने देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. अंजली दमानिया बावधन पोलीस स्थानकात. मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवारवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचं दमानियांकडे कागदपत्र. महाराष्ट्रात निवडणूक पारदर्शक पद्धतीनं घेतली गेली नाही. भारतात लोकशाहीवर हल्ला. जर्मनीतल्या बर्लिनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप. केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 147 लाख कोटी. महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट. केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची. एनआयए प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. एनआयएच्या प्रमुख पदावरून दाते कार्यमुक्त.